जिल्ह्यात आयुध निर्माणी येथे लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सप्लोजन प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी भंडारा तथा गोंदिया जिल्हा लोकसभा खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली आहे। ऑर्डिनन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा इथे आज सकाळी 10:30च्या सुमारास एक ब्लास्ट झालेला। त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून येते। त्याचं सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढले आहे। त्यातले 1 व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे। बचाव कार्य अजून चालू आहे आणि 7 ते 8 लोक मध्ये या डेब्रीखाली दबले असण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला आज भंडारा ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये दुःखद अशी घटना घडलेली आहे। RDXचा विस्फोट होऊन तिथे जवळपास 15 जण जखमी झालेले आहेत। आतापर्यंत 1 जणाचा मृतदेह बाहेर आलेला आहे। अजून किती मृत झाले आहेत त्याचा आकडा अद्यावत कळलेला नाही। मी जिल्हा प्रशासन तसेच ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या GMला निर्देश दिले आहेत की तुरंत त्या जखमींचा उपचार झाला पाहिजे। चांगल्यात चांगला उपचार करण्याकरता नागपूरला रेफर करण्याचे निर्देश सुद्धा त्यांना दिलेले आहेत आणि हे घटना कशामुळे झाली याचा तपास सुद्धा या प्रशासनाने या सरकारने केला पाहिजे। दुसऱ्यांदा ही घटना अशी व्हायला नको। आणि मी आज फॉरेस्ट कमिटीच्या मीटिंगला कोयंबटूरला आले असल्यामुळे तुरंत तिचं रिटर्न भंडाराला निघत आहे। मी जखमींना तिथं मदतीसाठी धावून येईन। माझे तिथे कार्यकर्ते तसेच प्रतिनिधी तिथं मदत करण्यास आता तिथं पोहोचलेले आहेत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।